तर इथं अचानक एवढी मोठी गडबड झाली ना. आमचा जुना मित्र जे महाराज भेटले दर्शनात. माझा चांगला मित्र, एकेकाळी आम्ही खूप कामं सोबत केली, असा माझा आजा. लय वर्षांनी आणि भेटलो, आमचे देव लय वर्षांनी भेटलो, लय वर्षांनी, लय म्हणजे भारी खूप वाटलं. खूप खूप तरी मला चैतन्य म्हणत होता, सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आज सोमवारी आईने महाराजांची देवपूजा केलेली आहे. तर एक विषय असा आहे, आता बऱ्याच वर्षापूर्वी आमचे वडील होते तेव्हा एका व्यक्तीला जामीनदार झाले. 2002-1-2च्या विषय असेल. तर त्या बँकेत वडिलांचं करत होतं, ते पण आम्ही नील केलं. त्याच्यानंतर वडील वारल्यानंतर 10 वर्षांनी बँक जागी झाली, ती जामीनदार होते वडील म्हणून. तर ते पण आम्ही पैसे त्या जामीनदाराचे पण भरले, XYZ. त्या बँकेचं नाव आहे अभ्युदय बँक. तर तिथं आम्ही पैसे भरून आता 7-8 वर्ष झाले असेल. ते आता परत जागे झाले, त्याच व्यक्तीच्या नावाने परत आले. मग त्यांना म्हटलं की पैसे भरलेत, आमच्या इथं नाव लावलं, तर तिथलं नाव कमी केलं आम्ही. ओके 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 झालं. हां, मग त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे एखादा व्यक्ती पैसे भरायची तयारी दाखवतोय XYZच्या नावाने, जे वडिलांचे जामीनदार होते आमचे वडील त्या व्यक्तीला. म्हणून आम्ही म्हटलं हा चला भरूयात. तर आमच्या आईने आम्ही इकडनं तिकडनं पैसे गोळा करून ते भरले. मोठी अमाऊंट होती. तर आता त्याला मग माझ्या पद्धतीने मग मी वाकडं बोलून त्यांना समजून सांगितलं. मग त्यांना त्या गोष्टी पाटल्या. म्हणजे त्यांच्या सिस्टीमला अपडेट झाले नसेल का, आपण पैसे भरलेले 7-8 वर्षापूर्वी चालेच असतील, बरोबर ना. मग हे त्यांना कळलं पाहिजे ना, बँक काही झोपलेले असतात का अशा वेळेस. तर आता आवरलं, आता जाऊन येऊ जरा कोथरूडला. कालचं जे शूट केलं तर वेडिंगचं 2 दिवस, ते त्याला डेटा देऊन येऊ त्याचा. चलो मग. तर सकाळ सकाळी मोठा उदंड बसायला नको म्हणून छोटं नुकसान सहन केलं आणि पोलीस काकांना दिले 100 रुपये. कारण की गाडीवर पावत्या खूप आहेत आपल्या. आणि त्यात कधी ना मला धरणाऱ्या नवले ब्रिजलाच पकडलं, दिले आपले 100 रुपये. हसत जाऊ द्या म्हटलं, कुठं किरकिर सकाळ सकाळ आणि दिवस खराब करून घ्या. 100 रुपयात तेही पटले. चला आता जाऊयात कोथरूडला, चैतन्याच्या ऑफिस. तर पोचलो आपण कोथरूडमध्ये, त्याच्या ऑफिसच्या जवळ आलो चैतन्याच्या. जाऊयात, पहिल्या मजल्यावरती आहे. चल तू आता काही त्या ऑफिस. तर पोचलो चैतन्याच्या ऑफिसला. खूप छान असं ऑफिस आहे चैतन्याचं. हा आपला मित्र चैतन्य. बरीच आमची जुनी मैत्री, पण कामाच्या दगदगीत आम्ही काही भेटत नाही. पण आज भेट झाली भाऊची, कारण भाऊचीच एक्सपोजिंग होती काल आपली 29-30ला. आणि दादाने बऱ्याच आधी बुकिंग दिली ती, 1.5 महिना बरोबर. 1.5 महिना. आणि आपली ओळख कधीपासून तरी अंदाजे 8-9 वर्ष. आम्ही बालाजी ट्रिपची मेंबर होतो, आहे म्हणजे अजून. आता ट्रिप कारण कमी झाली, पण भेटलो. चैतन्याचं शूट होतं, मस्त झालं. क्लायंट पण भारी होतं आणि ऑफिस तर सुरेखच आहे. मी पहिल्यांदाच आलो ह्या ऑफिसला. मस्त झालं आहे ऑफिस, एकदमच भारी. बोला चैतन्य दादा, काहीतरी प्रशांतची गाठभेट झाली आमची, हे खूप विशेष झालं. पण गाठभेट नाहीये, आता बघतो प्रशांतने काम किती भारी केले ते. हो. तर इथं अचानक एवढी मोठी गडबड झाली ना. आमचा जुना मित्र जे महाराज भेटले दर्शनात. माझा सगळ्यात चांगला मित्र, एकेकाळी आम्ही खूप कामं सोबत केली, असा माझा आजा. लय वर्षांनी भेटलो, आणि आमचे देव लय वर्षांनी भेटलो, लय वर्षांनी, लय भारी खूप वाटलं. खूप खूप. तरी मला चैतन्य म्हणत होता तुझा मित्र येते, तुझा मित्र येते, पण नावच सांगत नव्हता. आणि मला अपेक्षाच नव्हती की आजा इथं भेटत. क्या बात आहे, डोळे भरून आले माझे. आणि माझ्या आजाचा एकच डायलॉग, तुम्ही काम दिलं तर माझं पोट भरल, मला काम द्या. घरामध्ये आजाचा डायलॉग. गहू तांदूळ घेता येईल. चांगला मित्र, एकेकाळी आम्ही खूप कामं सोबत केली, असा माझा आजा. लय वर्षांनी भेटलो, आणि आमचे देव लय वर्षांनी भेटलो, लय वर्षांनी, लय भारी खूप वाटलं. खूप खूप. तरी मला चैतन्य म्हणत होता तुझा मित्र येते, तुझा मित्र येते, पण नावच सांगत नव्हता. आणि मला अपेक्षाच नव्हती की आजा इथं भेटत. क्या बात आहे, डोळे भरून आले माझे. आणि माझ्या आजाचा एकच डायलॉग, तुम्ही काम दिलं तर माझं पोट भरल, मला काम द्या. घरामध्ये आजाचा डायलॉग. गहू तांदूळ घेता येईल. बाय. आणि गँग निघाली शूटला. आता मला पण शूट आहे, तर आता जातो घरी, आवरतो, मग निघायचं आहे. त्या जैन पार्टीचं रिसेप्शन आहे आज, तर तिथं शूटला जायचं आहे. तर चलो. तर जाता जाता रस्त्यामध्ये दिसलं दत्त मंदिर. मग म्हटलं चला
दत्त महाराजांचं आज दर्शन घेऊ आलंय म्हणा तर चला जाऊ दत्त महाराजांचं दर्शन. आता दत्त जयंती 4 तारखेला, त्याच्यामुळं आता सर्व ठिकाणी पेंटिंगची कामं चालू आहेत मूर्तीची वगैरे, घेतो दर्शन. कंटिन्यू शूट असल्यामुळं आणि रुद्राची माझी गाठ भेटत झाली नव्हती. साधारणतः 2 दिवस झाले रुद्रने मला पाहिलं नव्हतं आणि मी रुद्रला, कारण रुद्र परवा झोपलेला पार्थिव वहिनींच्या इकडं आणि काल झोपला होता वरच्या घरामध्ये. तो काहीतरी दाखवतोय मला इथं, काय दाखवतोय काय माहिती. काय रे बाळा? हां, फाटकी पतंग तिथं टेरेसवर पडली कुठली. एवढ्याला स्वतःला पतंगी आणतो आम्ही विकत, तरी याला इकडच्या तिकडच्या उडून आलेल्या फाटलेल्या पतंगी आवडतात. अभिन तर चला तर मग आता आवरून घेतो. आता शूटला जायचं आहे 4:30-5च्या दरम्यान. आणि आज आहे 1 डिसेंबर, वनिताचा आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर चला तर मग आता आवरून घेतो. आता 4:30-4:45ला निघायचं आहे शूटला. आणि आज वनिताच्या आणि माझ्या लग्नाचा 14वा वाढदिवस आहे आणि ती पण ऑफिसला गेली आणि मलाही शूट असल्यामुळं आता आजचा हा प्रोग्राम 2-4 दिवसांनी बहुतेक आम्ही सेलिब्रेट करू. सेलिब्रेशन म्हणजे आपल्या घरातले व्यक्ती फक्त, बस बाकी काही नाही. तर जराशी संसाराची गाडी ओढायची आहे म्हटल्यावरती हे सॅक्रिफाईस करावेच लागत आहेत थोडे दिवस अजून. तर चला घेतो आवरून मग. चला तर मग मी झालो रेडी. आता जायचं आपल्याला शूटला, रिसेप्शन शूट आहे. तर आपला कॅमेरा वगैरे रेडी केलेला आहे, तर फक्त चार्जर घेऊ आणि मग निघूया. जायचं आपल्याला जवळच महर्षीनगरला. चला तर मग चहा घेतो, आई चहा करते आणि मग निघूयात. तर आज ॲनिव्हर्सरी असली तरी शूट आहे, त्यामुळं आता काय आम्ही डायरेक्ट उशिराच येईल, तेव्हाच पण त्याला भेटेल. मस्त असा गरमागरम चहा घेऊ आणि मग निघूयात आपण. तर काढली आपली 26/11 आणि निघालं मग आता डायरेक्ट शूटला. आता डायरेक्ट भेटू महर्षीनगरला गेल्यावर. चलो मग पोचलो इथं. 26/11 केली आपली पार्क आणि निघालो आता आतमध्ये जाण्यासाठी. आता काय इथं तयारी चालूच आहे अजून, बहुतेक लेट येणार आहे कारण आता इथं आहे होम एंट्री त्यांची आणि त्याच्यानंतर मग रिसेप्शन. ते बघूयात आता कसं काय काय नियोजन आहे. तर आता एंट्री होणार आहे कपलची, इंदोरवरनं दोघे येणार आहेत. तर सेटअप वगैरे आता मस्त रेडी झालेलं आहे एंट्रीसाठी. मग आपण आले की एंट्रीचं शूट करणार. तर बघूयात किती वाजेपर्यंत येतात. आता 5:30चं टायमिंग दिलं, तर आता 6:15 झालेत. 10 मिनटात येईलच कपल. इथं शूट आहे आणि रिसेप्शन नाही आहे, फक्त होम एंट्री आता दोघांची. चला करूयात शूट. तर आता आम्ही केलेलं सेटअप. आता आम्हाला कळलं होतं 10 मिनटात येणार आहे, तर आता कळलं आहे ते एअरपोर्टलाच आहेत अजून. म्हणजे साधारणतः 1.5 तास तरी त्यांना इथे यायला लागणार आहे 100%. बरोबर ना आता 1.5 तास लागेलच. मग काय झालं, छोटासा ॲक्सिडेंट. दादा नाचता पडला जरा आणि तब्येत जास्त असल्यामुळे त्याला आम्ही चक्कर होऊन पडला आहे तिथे. लाचताना जरा अवघड झालं, जरा काय इथं स्लिपली टकणार आहे. पडला आहे दादा आता इथं आणि त्याला चक्कर. दादाचं पाय तर संपला इथला प्रोग्राम. आता घेऊयात पॅकअप करून आपण निघूयात. तेवढं आपण केलं स्वच्छ मानलं. आपण तर प्रयत्न केलेच आता शेवटी त्यांचं आता काय. तर निघालो इथून, झालं इथलं पॅकअप. थोडंसंच काम होतं पण बोर झालं खूपच काम. आज शूटला बिलकुल मजा नाही आली, एकदम बोर काम होतं आज. चला जाऊयात घरी आता. आणि घरात एवढा मोठा उंदीर आहे मला माहीतच नव्हतं. बिछाण्याच्या आतनं बघतोय केवढा मोठा उंदीर, केवढा मोठा उंदीर आला.